नागपुरात काँग्रेसनं आता गडकरींविरुद्ध आंदोलन पुकारलंय। E20 इंधनाच्या विरोधात काँग्रेस आंदोलन करतंय। काँग्रेस नागपुरात आक्रमक झालेला आहे। नागपुरातली ही दृश्य आपण पाहतोय। मेट्रोच्या खाली हे आंदोलक जमलेले आहेत आणि काँग्रेस पक्षानं या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। गडकरींविरुद्ध हे आंदोलन केलंय। E20 मुळे अनेकांच्या गाड्या बंद पडतात असं म्हणत हे आंदोलन छेडलं गेलं। आपण पाहतोय की E20 मुळे खरं तर देशभरात अनेकांच्या गाड्या बंद पडतात। पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळून ते वापरण्यासाठी गडकरी आग्रही होते आणि त्यावरूनच गाड्या बंद पडतायत। जोवर पूर्णपणे गाड्या नवीन धाटणीच्या येत नाहीत तोवर ही योजना लागू करू नये अशा प्रकारची मागणी काँग्रेस करते। त्यामुळे आत्ताच E20 ला परवानगी देऊ नये असंही त्यांचं म्हणणं आहे आणि त्या निमित्तानं गडकरींच्या मूळ गावी नागपूरमध्ये काँग्रेसनं हा मोर्चा उभारलेला आहे। आपल्यासोबत उदय तिमांडे जोडले गेलेत। उदय, आपण पाहतोय की काँग्रेसनं आता मोर्चाला सुरुवात केलेली आहे, आंदोलन केलंय। नक्कीच ज्या पद्धतीनं सध्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स केलं जातं आणि त्यामुळे गाड्यांचं होणारं नुकसान बघतं जे आहे ते काँग्रेस युवक काँग्रेसकडून या आंदोलनाची हाल देण्यात आली होती। नक्कीच काँग्रेस पक्षाचं कार्यालय असलेल्या देवरिया भवन ते नितीन गडकरी यांच्या निवासस्थानापर्यंत हा मोर्चा होता आणि या मोर्चाला आपण पाहतो की टेक्निक पार्क परिसरातून सुरुवात झाल्यानंतर याच चौकामध्ये जे आहे त्या मोर्चाला पोलिसांकडून अडविण्यात आलेला मोठा पोलीस बंदोबस्त या भागामध्ये तैनात करण्यात आलेला आणि बॅरिकेडिंग करून जे आहे ते या मंदिर भागात जाणारे सर्व रस्ते जे आहे ते पोलिसांकडून बंद केलेले आणि ज्यावेळी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला त्यावेळी काही आंदोलकांना बॅरिकेडवर देखील करण्याचा प्रयत्न केला। आपण पाहतो की आता पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करायला सुरुवात झालेली आहे। कार्यकर्त्यांना जे आहे ते पोलिसांकडून ताब्यात घेतल्या जातात, मात्र आंदोलक जे आहे ते आक्रमक आहेत। धर्मेंद्र ते बाकी है, गडकरी मोदी अभी बाकी है, अशा पद्धतीचे होर्डिंग हातात देऊन जे आहे ते काँग्रेसचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यामुळे आंदोलन अशा बॅरिकेड्सवर सरकारने मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात असला तरी पोलिसांना जे आहे ते कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी अडचणी तुमचा सामना करावा लागतो। आपण पाहतो की कार्यकर्त्यांना जबरदस्ती पकडून पोलीस व्हॅनमध्ये पाठवत असल्याचा आरोप देखील इथं कार्यकर्त्यांकडून केला जातो। आता हे आंदोलन म्हणजे किती वेळ चालू तरी आंदोलकांना किती वेळ ताब्यात घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र हा पोलीस बंदोबस्त फक्त याच भागात नाही तर नितीन गडकरी यांचं जे निवासस्थान आहे नागपुरातलं वाला निवासस्थान या वाला निवासस्थानावर देखील अशाच पद्धतीनं पोलिसांना बॅरिकेडिंग करून मोठा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। कुठल्याही पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेच्या निर्माण होणाऱ्या या दृष्टीने जे आहे ती पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। नक्कीच धन्यवाद उदय सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की आता इथं काँग्रेसनं आंदोलन पुकारलेलं आहे। गडकरींविरुद्ध हे आंदोलन पुकारलेलं आहे। काँग्रेसनं पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळतंय। E20च्या पेट्रोलला E20 इंधनाला बंदी घालण्याची मागणी हे आंदोलक करतायत। हातामध्ये बॅनर्स घेऊन काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। नागपूरच्या रस्त्यावरची ही दृश्य आहेत। अनेक महिला आंदोलक सुद्धा यात सहभागी झाल्याचं आपण पाहू शकतो। महाराष्ट्राची उपराजधानी इथं हे आंदोलक मोठ्या संख्येने जमलेले आहेत। E20 ला विरोध करण्यासाठी गडकरींना विरोध करतायत। गडकरींनी आग्रही भूमिका इथं घेतली होती आणि म्हणूनच काँग्रेसने गडकरींविरुद्ध हे आंदोलन पुकारल्याचं पाहायला मिळतंय। गडकरींच्या मातृभूमीला नागपूरमध्येच हे आंदोलन सुरू केलेलं आहे। आपण पाहतोय की इथं नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत। मोठी संख्या आपण पाहतोय की गडकरींच्या विरुद्ध E20 ला मज्जाव करण्यासाठी हे आंदोलक जमलेले आहेत। खरं तर गेले अनेक दिवस CJP आंदोलन सुरू असतानाच आता पुढचा मुद्दा E20चा असेल असं अनेक स्तरातनं बोललं जात होतं। त्यावरूनच देशभरात E20 विरुद्ध खरं तर आपण नाराजी पाहू शकतो आणि हा नाराजीचा सूर आता इथं रस्त्यावर बाहेर पडताना पाहायला मिळतोय। काँग्रेसच्या माध्यमातून हा उद्रेक पहिल्यांदा झालेला आहे। E20 वरचं हे पहिलं आंदोलन आहे।